अध्यायामध्ये 47 नंबरला सांगितलं. त्यानंतर ओवी नंबर 1 ते 84 पर्यंत पहिला श्लोक चालू होण्यापूर्वी ओवी लिहिल्या. त्यानंतर परमात्म्याचं स्वरूप सांगितलं अर्जुन विश्वाद योगामध्ये. त्यानंतर दुसऱ्या योगामध्ये बुद्धी योग सांगितला, सांख्य योग सांगितला. जे त्याच्यामध्ये बुद्धी सांगितली. बुद्धी, या बुद्धी कशी असते अर्जुनाला बुद्धी योग पटवून दिला. त्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. त्यानंतर चौथ्या अध्यायामध्ये कर्म ज्ञान संन्यास योग सांगितला. पाचव्या अध्यायामध्ये पुन्हा ज्ञान कर्म संन्यास सांगितलं. सहाव्या अध्यायामध्ये हठयोग सांगितला, कुंडलिनी शक्ती सांगितली. सातव्या अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 भक्त सातव्या अध्यायामध्ये ज्ञानावर सांगितले. आठव्या अध्यायामध्ये ब्रह्मज्ञान सांगितलं. नाही, ते गुपित ज्ञान होतं, गुप्त ज्ञान होतं, ते 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या. एक वेळ पावसाच्या धारा मोजता येतील, परंतु माझ्या विभूती नाही मोजता येणार. अरे अर्जुना, मी चराचरामध्ये भरलेलो आहे, माझ्या विभूत्या कोणालाच मोजता येणार नाही. तो विभूती योग 10वा अध्याय. पुन्हा 11वा अध्याय. त्या 11व्या अध्यायामध्ये काय असेल? विश्वरूप दर्शन योग. विश्वरूप 11व्या अध्यायामध्ये सांगितलं आणि काल सांगितलं 11व्या अध्यायामध्ये. आणि भक्ती कशी करावी ती भक्ती सांगितली 12व्या अध्यायामध्ये. आपलं शरीर एक क्षेत्र आहे, ते तीर्थ ते क्षेत्र जगी त्याची, ते तीर्थ ते क्षेत्र जगी त्याची पवित्र, भक्ती कथेशी मैत्र दया पुरुषा. 13वा अध्याय तीर्थ क्षेत्र सांगितलं. देह हा तीर्थ क्षेत्र आहे, एक क्षेत्र आहे. कधीतरी रात्रीचा कार्यक्रमाचा योग येईल कधीतरी, तेव्हा ह्या देहाला क्षेत्र का सांगितलं जातं सविस्तर वर्णन करून सांगता येईल. त्यानंतर प्रकृती, ज्या प्रकृतीचे आपण मागचे 11 तत्व बघितले, या प्रकृतीनुसार आईच्या गर्भामध्ये कसा अंडज, जारस, स्वदेश, उद्वेज हे 4 अंडे तयार होतात आणि गर्भ तयार होतो. ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय. त्यानंतर पुरुषोत्तम योग सांगितला 15वा अध्याय. 16व्या अध्यायामध्ये असुर संपत्ती योग सांगितला. कधी असुर म्हणजे असुरी संपत्ती सांगितली. त्यानंतर सत्वगुण, रजगुण आणि तमगुण 4ही गुण 17व्या अध्यायामध्ये सांगितले. आणि 18वा अध्याय जो कर्म ज्ञान संन्यास योग सांगितला. संन्यास योग 18 अध्याय. अध्याय नंबर 17 मध्ये जे मुद्दे आले ते सर्व मुद्दे मिळून 18वा अध्याय सांगितला. म्हणजेच कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड हे 4ही कर्मकांड हे ज्ञानेश्वरीमध्ये जे वेदांमध्ये असलेलं तत्व गीतेमध्ये आलं. हे गीतेमध्ये असलेलं तत्व माऊलीने जसंच्या तसं ज्ञानेश्वरीमध्ये आणलं आणि ज्ञानेश्वरीमध्ये आणलं आणि आपल्या गाठी सोडल्या. अनेक संत तयार केले. आणि म्हणून नामदेव महाराज जेव्हा माऊलींनी समाधी घेतली आळंदीला, निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वरीला घेतली, मुक्ताई नगरला लुप्त झाले आणि सोपानदेव सासवडला थांबले. आणि आज सुद्धा तुला एवढंच सांगणं आहे, सर्व सुख पाहिजे असेल, सुखाचे 4 प्रकार बघा. 11 वाजून गेले, माहिती आहे, ध्यान आहे माझं, कारण 11 वाजले करायला सुरुवात करतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व सुख, सुखाचे प्रकार, अंतरात्म्याचे सुख, विषय सुख, ब्रह्म सुख आणि प्रेम सुख. नाथबाबांचा अभंग लक्षात ठेवा. पुन्हा तुम्ही बोलवा किंवा नका बोलू, पण सुख फक्त लक्षात ठेवा. अंतरात्म्याचं सुख, विषय सुख. आपण संसारिक आहोत. संसाराचे 4 प्रकार, जन्म मरण रूपी संसार, शरीर रूपी संसार, भांड्या कुंड्यांचा संसार आणि विश्वरूपी संसार. आणि या संसारामध्ये आपण जीवन जगत असताना विषय सुखालाच आपण प्राधान्य देतो. विषय सुखाला बाजूला सारावं. अहो, साधू संत अवतारित झाले, ब्रह्म सुखाला सुद्धा दुय्यम स्थान दिलं. नको ब्रह्मज्ञान, आत्मसुखी. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, गोठविन लाल ब्रह्मज्ञानी हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविन. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य तळा माझी, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आणि म्हणून ब्रह्म सुखाला दुय्यम स्थान दिलं आणि प्रेम सुखाला स्थान दिलं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे, आळंदीला जा. अभंगाचं शेवटचं चरण.
बघ